नमस्कार. ॲटपोस्ट मराठीमध्ये मी गौरव मानकर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मी तुम्हाला विनंती करतो की ज्यांनी कोणी आमचं हे चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृपया आमचं चॅनल सबस्क्राईब करावं आणि आमचा उत्साह अधिक वाढवावा. की मराठी साहित्यात गांधींना जो न्याय मिळाला पाहिजे तो मिळालेला नाही. जेव्हा गोडसेच्या नावाची मागणी केली जाते, जेव्हा सावरकरांच्या नावाची मागणी केली जाते, तेव्हा त्याचा दुसरा अर्थ असा होतो की महात्मा गांधींच्या नावाला, महात्मा गांधींच्या विचारांना कुठेतरी विरोध केला जातो. सावरकरांचं नाव स्वीकारलं, त्याला फारसा काही कोणाचा प्रतिवाद कोणी केला नाही. याचं कारण सावरकर हे कवी होते आणि साहित्य महामंडळाला आयोजनासाठी शासनाकडून 2 कोटी रुपये मिळतात. त्यामुळे वर्तमानपत्राच्या बातमीचा हवाला देऊन मी सांगतो, त्या निमित्तानं मराठी साहित्य महामंडळाला स्वातंत्र्य आहे की नाही हा खरा एक प्रश्न आहे. आपण असं म्हणतो की सरकारचं जे काही नियंत्रण आहे हे प्रशासनावर असू शकते, पण लोकांच्या भावना, लोकांचे विचार, लोकांची अभिव्यक्ती, लोकांचं साहित्य यावर असू शकत नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचिपी होते आहे. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्या झालेल्या होत्या आणि त्यांचे आरोपी आहेत त्या हत्याकांडात ते सापडत नव्हते आणि सत्तेशी संबंधित असलेले काही लोक धार्मिक चिथावणीखोर भाषणं देत होती आणि कुठेही त्याला शासन प्रतिबंध करत नाहीये. उलट लेखकांच्या हत्या होत आहेत. नमस्कार. मी गौरव मानकर ॲटपोस्ट मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान दिल्ली येथे 98व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. या साहित्य संमेलनाकडे महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील आणि जगभरातील मराठी लेखकांचे आणि वाचकांचं लक्ष लागून राहतं. अनेकांच्या त्या ठिकाणी भेटी होतात, पुस्तकांची रेलचेल असते आणि नामवंत लेखकांचे भाषण ऐकण्यासाठी दूरदूरून लोक येत असतात. तब्बल 7 दशकानंतर यंदाचं 98व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे दिल्ली येथे होत आहे आणि या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखिका तारा भवाळकर या आहेत. त्याचप्रमाणे स्वागताध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार हे आहेत. आणि यावेळी म्हणजे प्रत्येक आपण जर का मराठी साहित्य संमेलन बघितलं तर प्रत्येक वेळी काही ना काही वादामध्ये सापडत असतं. त्यामध्ये प्रामुख्यानं अध्यक्षपदावरून भरपूर वाद असतात, स्वागताध्यक्ष पदावरून वाद असतात, कुठले पाहुणे बोलावले पाहिजे त्यावरून वाद असतात. परंतु यंदाचं हे जे साहित्य संमेलन आहे ते एका वेगळ्याच कारणामुळे वादामध्ये सापडलेलं आहे आणि ते कारण असं की प्रवेशद्वारावर कोणाचं नाव द्यायचं आणि यामध्ये काहींनी अशी मागणी केली की स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं नाव प्रवेशद्वारावर दिलं पाहिजे किंवा गोडसेंचं सुद्धा नाव आलं पाहिजे अशी मागणी केली आहे. परंतु त्यामधली एक मागणी मान्य झालेली आहे, ती म्हणजे सावरकरांचं नाव प्रवेशद्वारावर देण्यात आलेलं आहे अशी बातमी सुद्धा 2-3 दिवसा अगोदर आलेली आहेत. आणि या सगळ्या गोष्टींवर नेमकं हे प्रकरण काय आहे, वारंवार साहित्य संमेलन हे वादामध्ये काय येत असतं, त्यामागची कारणं काय असतात, कुठले नेमके हात यामागे असतात, याविषयीची चर्चा करण्यासाठी आज आपल्याकडे एक प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहेत. आपल्या स्टुडिओमध्ये सध्या प्राध्यापक डॉक्टर प्रमोद मुनघाटे सर आहेत. प्रमोद मुनघाटे सर हे ज्येष्ठ लेखक आहेत. अनेक पुस्तकांचं त्यांनी लेखन केलेलं आहे. विशेषतः आदिवासी आणि चळवळ लोक वाङ्मयाचं त्यांनी विपुल लेखन केलं आहे. त्याचप्रमाणे साहित्य अकादमी दिल्लीचे ते सदस्य आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सुद्धा ते सदस्य आहेत आणि नागपूर विद्यापीठातील माजी मराठी विभाग प्रमुख सुद्धा डॉक्टर प्रमोद मुनघाटे सर आहेत. तर त्यांचं खूप खूप स्वागत सर, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप स्वागत आहे. सर, हे या वर्षीचं जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे 98 दिल्लीमध्ये होऊ घातलेलं आहे. तब्बल 7 दशकानंतर दिल्लीमध्ये होत आहेत. परंतु कुठलेही साहित्य संमेलन म्हटलं तर वादामध्ये सापडतच, परंतु यावेळेचं वेगळ्या पद्धतीनं एका वेगळ्या कारणानं ते समोर आलेले आहेत. नेमकं हे प्रकरण काय आहे, प्रवेशद्वारावरचं हे जे नाव देण्यासंदर्भातील हा जो काही वाद पुढे आलेला आहे तो वाद काय आहे आणि हा वाद आता कशा पद्धतीने पुढे जाताना दिसत आहे? अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे दिल्लीत होत आहे आणि तुम्ही म्हटलं की त्याला वादाची परंपरा आहे आणि यावर्षी सुद्धा एक नवा वाद निर्माण झालेला आहे. वाद का निर्माण होतात? जेव्हा विविध विचार प्रवाह असतात आणि महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक लोकसमूह आहेत, अनेक संस्कृती आहेत, अनेक बोलीभाषा आहेत, अनेक पंथ आहेत आणि म्हणून सर्वांना मान्य होईल
असा एक विचार निर्माण होणं, असं एखादं संमेलन घडून येणं, ही तशी कठीण गोष्ट असते. पण तसं आजवर होत आलेलं आहे. आणि साहित्य संमेलनाचं जे आयोजन होतं, ते कसं होतं हे आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे मला असं वाटतं. हे काही शासन फक्त त्याला आर्थिक मदत देते. परंतु याचं आयोजन करणारी जी संस्था आहे, ती आहे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ. आणि या महामंडळाच्या अनेक शाखा आहेत. उदाहरणार्थ मुंबई मराठी संघ, औरंगाबादला मराठवाडा साहित्य परिषद, नागपूरला विदर्भ साहित्य संघ, पुण्याला महाराष्ट्र साहित्य परिषद आणि ह्याच्याशिवाय बृहन महाराष्ट्रामधील काही शाखा आहेत. आणि ह्या सगळ्या संस्थांचं जे काम आहे, हे लोकशाही पद्धतीने चालतं असं आपण मानतो. त्या तिथे जे काही सदस्य आहेत, त्यांची कार्यकारिणी आहे, त्यांची निवड लोकशाही पद्धतीने होते आणि दरवर्षी ते साहित्य संमेलनाचं आयोजन करतात. आपण सांगितलं की 7 दशकांपूर्वी दिल्लीला साहित्य संमेलन झालं होतं आणि तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे त्यावेळी अध्यक्ष होते. आणि आता यंदा जे संमेलन होत आहे त्याला लोकसाहित्याच्या ज्येष्ठ लेखिका तारा भवाडकर अध्यक्ष आहेत. दरवर्षी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून वाद होतात, पण यावर्षी तसं काही वाद झाला नाही. एकमताने त्यांची निवड झाली. पण आता जो वाद निर्माण झालेला आहे की त्या परिसराला जे नाव दिलं जात आहे किंवा संमेलनाच्या प्रवेशद्वाराला, त्याला राजकीय पार्श्वभूमी आहे. की आपण पाहतो 2014 पासून RSS चा पाठिंबा असलेला भारतीय जनता पक्ष हा सत्तेवर आहे आणि स्वाभाविकच त्या वैचारिक विश्वातील जे लेखक आहेत त्यांच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत आणि सातत्याने मराठी साहित्यामध्ये आपल्याला वेगवेगळे विचार प्रवाह दिसतात. म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये आपण पाहतो की दलित साहित्य आहे, आदिवासी साहित्य आहे, ग्रामीण साहित्य, महानगरी साहित्य. तर त्यामध्ये गांधीवादी विचार प्रवाह हा सुद्धा एक मोठा प्रवाह आहे. आणि महात्मा गांधींची हत्या झालेली होती, ती हत्या नथुराम गोडसेने केली होती आणि त्या हत्येच्या खटल्यामध्ये सावरकरांचं सुद्धा नाव होतं. गोडसेंचं नाव द्या असं सुद्धा आलं आहे. हा, सावरकरांचं नाव होतं. आणि त्यावरून नेहमी राजकारणात सुद्धा वाद विवाद उफाळून येतात. आजपर्यंत कधी असा प्रसंग आलेला नव्हता. परंतु यावेळी मात्र नागपुरातूनच ती मागणी काही संस्थांनी केली. आता एक तांत्रिक मुद्दा असा आहे की तिथं जे आयोजन होतं त्यामध्ये अध्यक्षाची निवड करणं, तिथे येणाऱ्या साहित्यिकांची निवड करणं, त्या परिसराला आणि प्रवेशद्वारांना नाव देण्याचं जे काम आहे ते अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं आहे. आणि ही जी 4 संस्था आहेत त्या 4 संस्था मिळून जे महामंडळ होतं, त्यामुळे इथे कुठेही शरद पवार किंवा आयोजक जे तिथले सरहद्दचे नहार आहेत, यांचं कुठेही त्यामध्ये हस्तक्षेप असण्याचं काही कारण नाही. महात्मा गांधीच्या खुनामध्ये यांची नावं होती आणि महात्मा गांधींनी या देशासाठी जो त्याग केला, बलिदान केलं, करोडो माणसं त्यांना मानतात. म्हणजे भारतातच नाही तर जगामध्ये आपल्या अमेरिकेचे जे अध्यक्ष आहेत बराक ओबामा आणि त्याच्या आधी आफ्रिकेतील नेल्सन मंडेला यांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की आम्हाला स्वातंत्र्याचं जे काही बीज आहे ते महात्मा गांधीच्या आंदोलनातून मिळालेलं आहे. तर जेव्हा गोडसेच्या नावाची मागणी केली जाते, जेव्हा सावरकरांच्या नावाची मागणी केली जाते, तेव्हा त्याचा दुसरा अर्थ असा होतो की महात्मा गांधींच्या नावाला, महात्मा गांधींच्या विचारांना कुठेतरी विरोध केला जात आहे आणि राजकीय परिस्थिती सुद्धा तशी आपल्याला दिसते. पण एक गोष्ट बरी आहे की सावरकरांचं नाव स्वीकारलं, त्याला फारसा काही कोणाचा प्रतिवाद कोणी केला नाही. याचं कारण सावरकर हे कवी होते, साहित्यिक होते. त्यांच्या समाजकारणाची आणि राजकारणाची जी बाजू वेगळी आहे ती वादग्रस्त असेल, पण ते एक साहित्यिक होते म्हणून कदाचित त्यांच्या नावाला फार विरोध झाला नाही आणि ते मान्य झालं. त्यांच्यासोबतच आता सावरकरांना ज्यावेळी मागणी झाली आणि आता नाव देण्यात आलं महामंडळाकडून, परंतु आता मग पुरोगामी मंडळीकडून सुद्धा काही नावं आणखी देण्यात आली की यांना सुद्धा आता यांची सुद्धा नावं द्यावी. त्यावर काही विचार होणार आहेत का?
पुष्कळ नावं आलेली आहेत. म्हणजे अ, आता काही वर्षांपूर्वी नरेंद्र दाभोळकरांची हत्या हा, झाली, तर त्यांचं नाव पानसरेंची हत्या झाली. हा. तर काहींनी मागणी केली की हे सुद्धा लेखक होते हम्म. आणि परिवर्तनवादी विचारांचे ते लेखक होते. मी स्वतः एका सोशल मीडियावरती पोस्ट टाकली होती की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं नाव देण्यात यावं, हम्म. कारण त्यांचं जे कार्य आहे हे अखिल भारतीय पातळीवरती होतं. तर हा सगळा जो अधिकार आहे हा त्या महामंडळाच्या सदस्यांवरती आहे. आणि आपण जरी असं म्हणत असलो की लोकशाही पद्धतीने या महामंडळाचं काम चालत असलं तरी एकदा निवडून गेलेले लोक त्या समितीत बसतात तेव्हा सर्वस्वी त्यांचा जो एक वैचारिक कल आहे त्या कलाने सगळी कामं चाललेली असतात. म्हणजे आपण राजकारणात सुद्धा बघतो की आपण निवडून देतो सरकार, पण तिथं मोठ्या बहुसंख्येने निवडून आलेले आमदार खासदार ज्या विचार प्रणालीचे असतील त्या विचार प्रणालीचे निर्णय घेतले जातात. तर सध्या महामंडळामध्ये कोण आहे की सध्या महामंडळामध्ये कशा पद्धतीचं कामकाज असतं तिथे? आहे म्हणजे अ, उषा तांबे आहेत आणि आता मला नावं आठवत नाही, कारण माझा या साहित्य संस्थांशी फारसा काही संबंध येत नाही. पण याचा अर्थ असा आहे की त्यांनी सावरकरांच्या नावाला मान्यता दिली, परंतु अजूनपर्यंत तरी ही जी नावं आलेली आहेत दाभोळकर, नवीन पानसरे नाव. या नावांना अजून मान्यता दिली नाही. हा. त्याच्यामुळे आपण त्यांना एक लोकशाहीतील अभिव्यक्तीची भूमिका म्हणून आमच्यासारखे परिवर्तनवादी चळवळीतील लोक मागणी करू शकतो, पण त्यांच्यावर जबरदस्ती करू शकत नाही. तो शेवटी निर्णय त्यांचा आहे. मंडळाचा. कारण तुम्हाला आता 2 वर्षांपूर्वी घडलेली घटना माहित असेल बरोबर. की वर्धेला ते साहित्य संमेलन झालं आणि गेल्या अनेक वर्षांपासून प्राध्यापक सुरेश द्वादशीवार यांनी गांधींवरती व्याख्यानं दिली, महाराष्ट्रामध्ये पुस्तकं लिहिलेली आहेत आणि काहींनी मागणी अशी केली की सुरेश द्वादशीवार जर वर्धेच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले तर ते औचित्यपूर्ण राहील, कारण सेवाग्राम हे जे महात्मा गांधींचं निवासस्थान होतं हे अगदी जवळ होतं आणि नागपुरात जी विदर्भ साहित्य संघ संस्था आहे, घटक संस्था, या संस्थेचे जे अध्यक्ष होते मनोहरराव म्हैसाळकर यांनी सुद्धा त्याला मान्यता दिली होती आणि इतर सगळ्या संस्थांमध्ये मनोहरराव म्हैसाळकरांच्या मताला मान होता. तर तो एक घटनाक्रम फार मजेदार आहे की गोव्यामध्ये या महामंडळाची बैठक सुरू होती. मला असं वाटतं की ते 12-15 मार्च वगैरे आहे 2022 मधलं, आणि त्याच वेळी नागपूरमध्ये एका पुस्तकाचं प्रकाशन झालं. त्या पुस्तकाचं नाव होतं महात्मा गांधी आणि मराठी साहित्य. ते तुम्हीच लिहिलेलं? मी संपादित केलेलं. ते खरं म्हणजे ते साहित्य अकादमीचं एक चर्चासत्र होतं आणि अनेक लेखकांनी महात्मा गांधींच्या वेगवेगळ्या विचारावरती त्यामध्ये लेख लिहिलेले होते. म्हणजे त्याच्यामध्ये डॉक्टर अभय बंग यांच्यापासून तर अशोक राणा यांच्यापर्यंत खूप मोठ्या लेखकांचे लेख आहेत. म्हणजे त्यात राजन गवस आहेत, रंगनाथ पठारे आहेत, सगळे आहेत. तर त्या पुस्तकामध्ये सुद्धा अशी मांडणी केलेली आहे काही लेखकांनी की मराठी साहित्यात गांधींना जो न्याय मिळाला पाहिजे तो मिळालेला नाही आहे. बहुतांशी लेखक जे होते स्वातंत्र्य पूर्वी आणि नंतर हे मध्यमवर्गीय होते आणि त्यांच्यावरती गांधी विरोधी विचारसरणीचा पगडा होता. त्यामुळे गांधीवाद जो मराठी साहित्यात खऱ्या अर्थाने जोमाने उमलून यायला पाहिजे होता, पण तसा तो आलेला नाही. सावरकर प्रेमी होते असंही त्याच्यामध्ये. आणि द्वादशीवारांनी त्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभामध्ये असं असे उद्गार काढले की मराठी मध्यमवर्गीय लेखक हे सगळे सावरकरवादी आहेत आणि गांधीवादी आहेत. आणि त्यांनी परत त्या काळातील सत्तेविरुद्ध सुद्धा ते बोलले. लगेच याच्या प्रतिक्रिया उमटल्या, टीव्हीवरती बातम्या आल्या, वर्तमानपत्रात बातम्या आल्या आणि गोव्यात जी बैठक सुरू होती तिथल्या मंडळींनी याला विरोध केला की आपण हा पदाच्या निवडीचा मुद्दा बाजूला ठेवू, आपण नंतरच्या बैठकीत घेऊ. योगायोगाची गोष्ट अशी की त्याच्या दुसऱ्याच दिवशी मनोहरराव म्हैसाळकरांचं निधन झालं. ज्यांनी सुरेश द्वादशीवार यांचं नाव पुढे केलं होतं, मोठ्या प्रमाणात समर्थन दिलं होतं. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष होते. आणि ती बैठक पुढे ढकलल्यामुळे तो निर्णय मागे राहिला आणि 1 महिन्यानंतर त्या महामंडळाची बैठक वर्धेला झाली.
आणि अशा प्रकारच्या नंतर बातम्या आल्या. त्यामध्ये मग त्यांची निवड झाली नाही द्वादशीवारांची. त्यांच्याऐवजी औरंगाबादचे न्यायमूर्ती चपळगावकर यांची निवड झाली. सगळ्यांना अपेक्षा होती की प्राध्यापक सुरेश द्वादशीवार यांची निवड होईल. पण म्हैसाळकरांचं निधन झालेलं होतं आणि असं सांगितलं जातं की ती बैठक सुरू असताना वर्धेला मंत्रालयातून एक फोन आला आणि ते जे महामंडळाचे अध्यक्ष होते त्यांना असं सांगण्यात आलं की तुम्ही जर सुरेश द्वादशीवार यांची निवड अध्यक्षपदी केली तर ते काही योग्य राहणार नाही. म्हणजे वेगळ्या नम्र शब्दामध्ये एक प्रकारे इशारा देण्यात आला होता असं म्हणा. आणि साहित्य महामंडळाला आयोजनासाठी शासनाकडून 2 कोटी रुपये मिळतात. त्यामुळे वर्तमानपत्राच्या बातमीचा हवाला देऊन मी सांगतो, कारण कोणी फोन केला होता की नाही हे आपण सांगू शकत नाही. पण मोठं वर्तमानपत्र आहे लोकसत्ता, त्यांनी ती बातमी छापली होती की अशा अशा पद्धतीचं घटना घडलेली आहे आणि त्यामुळे द्वादशीवारांचं नाव बाजूला सरलं आणि खूप त्यावर चर्चा झाली होती. म्हणजे द्वादशीवारांना जर का पुढे गेलं तर सरकारी निधी मिळणार नाही अशा पद्धतीचे एकंदरीत असा सुद्धा विचार त्यावेळी झालेला होता. कदाचित तो झाला असेल म्हणून त्यांनी नाव घेतलं नाही. पण त्यानिमित्तानं मराठी साहित्य महामंडळाला स्वातंत्र्य आहे की नाही हा खरा एक प्रश्न आहे. आपण असं म्हणतो की सरकारचं जे काही नियंत्रण आहे हे प्रशासनावर असू शकते, पण लोकांच्या भावना, लोकांचे विचार, लोकांची अभिव्यक्ती, लोकांचं साहित्य यावर असू शकत नाही. म्हणून सर तोच प्रश्न वारंवार येतो. ज्यावेळेस साहित्य संमेलन येतं किंवा अशा घटना घडतात त्यावेळेस एक प्रश्न प्रामुख्याने उपस्थित होतो की शासनाचा निधी या मंडळांनी घ्यावा की नाही घ्यावा. जर घेत असतील तर मग त्यांचं नियंत्रण किती. कारण मग यवतमाळला पण जे साहित्य संमेलन झालं त्यामध्ये पण अशाच पद्धतीचं नयनतारा सहगल विषयीचं प्रकरण ते झालेलं होतं. आणि मग तेव्हा परत म्हणजे सरकार कुठलंही असो त्यांच्या विचारसरणीचे लोक तिथं आले पाहिजे असं त्यांना वाटत असतं. आणि म्हणून मग महामंडळ सक्षम होणं गरजेचं आहे. सरकारी निधी त्यांनी घ्यावा का नाही घ्यावा याविषयी सुद्धा चर्चा होत असते. हा फार महत्वाचा प्रश्न आहे. असं पहा की आपण जसं म्हणतो की संपूर्ण महाराष्ट्रात राहणाऱ्या संपूर्ण मराठी लोकांचं हे साहित्य संमेलन आहे असं म्हणत असताना ते बहुसंख्येने लोक त्याला पाठिंबा देतात म्हणून, कारण तिथं मोठ्या प्रमाणावर मराठी लेखक येतात, वाचक येतात, पुस्तक प्रकाशक येतात आणि खरेदी तिथं मोठ्या प्रमाणावर होते. पण दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये अनेक लहान लहान साहित्य संमेलन होतात. विद्रोही साहित्य संमेलन होतं, ग्रामीण, दलित अशी वेगवेगळी साहित्य संमेलन होतात. त्यामध्ये एकच साहित्य संमेलन आहे असं नाही. आणि या लहान लहान साहित्य संमेलनांना सुद्धा महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ काही अनुदान देतं. आता हे जे मुख्य संमेलन होतं, जे अनेक वर्षापासून आता 98वं हे साहित्य संमेलन आहे, या संमेलनाच्या आयोजनासाठी मोठा निधी लागतो. आणि हा प्रश्न वारंवार चर्चेला गेलेला आहे की शासकीय निधीवर अवलंबून राहावं की नाही. तर हे मोठं विचित्र संकट आहे, कारण तेवढा लोकसहभागातून तेवढा निधी मिळेल की नाही काही सांगता येत नाही. याच्यावर अनेक असे उपाय शोधून काढण्यात आलेले आहेत की लेखकांनी आपल्या खर्चाने यावं, साधी राहणी त्यांची असावी, त्यांनी मानधन घेऊ नये, प्रवास खर्च घेऊ नये, एकत्र यावं. पण असं होत नाही. शेवटी साहित्य व्यवहार हा एक व्यापक मोठा व्यवहार आहे आणि साहित्य संमेलनामध्ये येणारे जे वृद्ध असे साहित्यिक आहेत त्यांचा खर्च आणि येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांचा खर्च हा मोठा असतो. त्यामुळे ती तडजोड केली जाते. मुद्दा आपल्याला विचार स्वातंत्र्याचा महत्वाचा आहे आणि दिवसेंदिवस हा प्रश्न कसा गंभीर होत आहे. तुम्ही जो उल्लेख केला नयनतारा सहगलचा, ते यवतमाळचं संमेलन होतं. मला वाटतं 2017-18चं संमेलन असेल. नुकतंच मोदी सरकार सत्तेवर आलेलं होतं आणि त्यानंतर देशामध्ये पुरस्कार वापसीची एक मोठी लाट आलेली होती. साहित्य अकादमीचे पुरस्कार असतील, संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार असतील आणि मोठमोठे महाराष्ट्र शासनाचे जरी पुरस्कार असतील, त्या काळात लेखकांनी परत केले होते. याचं कारण की अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचिपी होते आहे. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्या झालेल्या होत्या आणि त्यांचे आरोपी आहेत त्या हत्याकांडातील ते सापडत नव्हते आणि सत्तेशी संबंधित असलेले काही लोक धार्मिक चिथावणीखोर भाषणं देत होती.
आणि कुठेही त्याला शासन प्रतिबंब करत नाहीये. उलट लेखकांच्या हत्या होत आहेत या कारणावरून दिल्या होत्या. आणि त्यामध्ये एक प्रमुख नाव होतं नयनतारा सहगलचं. तिथं जे यवतमाळला साहित्य संमेलन होतं त्यामध्ये तिथल्या आयोजन समितीने म्हणजेच महामंडळाने, त्यावेळी महामंडळाचे अध्यक्ष होते डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी. ते आपल्या नागपूरचेच विदर्भ साहित्य संघाचे. आणि त्यांनी स्वतः मेल पाठवून त्यांना निमंत्रण दिलं होतं आणि त्यांनी ते स्वीकारलं. नयनतारा सहगल यांनी स्वीकारलं. आणि नंतर मग अशी पद्धत आहे की संमेलनाच्या दिवशी संमेलनाच्या अध्यक्षाचं भाषण मुद्रित केलं जातं, स्वागताध्यक्षाचं आणि उद्घाटन ज्यांच्या हस्ते होते त्यांचं सुद्धा भाषण प्रिंट केलं जातं आणि लोकांना वाटलं जातं. म्हणून नयनतारा सहगल यांनी आपलं भाषण मेल केलेलं होतं. आता आयोजन जरी अखिल भारतीय महामंडळाने केलेलं असलं तरी स्थानिक आयोजक सुद्धा त्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. आणि अर्थातच त्यावेळी भारतीय जनता पार्टी ही सत्तेवर असल्यामुळे देशात आणि महाराष्ट्रात त्यांचे कार्यकर्ते त्यामध्ये सहभागी होते. आणि काहींच्या असं लक्षात आलं की नयनतारा देसाई या एकतर पुरस्कार वापशी जे खूप झोंबलं होतं मोदी सरकारला, की इतके कलावंत आणि साहित्यिक आपल्या विरोधात गेले, ती गोष्ट झोंबली होती. त्यामध्ये नेतृत्व नयनतारा सहगलनी केलं होतं. आणि इथं जे महाराष्ट्र साहित्य संमेलन होत आहे तिथं यांचं जे भाषण आहे या भाषणात सुद्धा सरकारच्या कारभारावरती ताशेरे ओढलेले आहेत आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दलचे प्रश्न निर्माण केलेले आहेत. अर्थातच त्यांना ते सहन होणारं नव्हतं. त्याच्यामुळे तिथल्या स्थानिक आयोजकांनी महामंडळावरती आणि अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्यावरती दबाव आणला की नयनतारा सहगल यांनी येऊ नये. पण ही कठीण गोष्ट होती. म्हणजे तुम्ही एखाद्या अतिथीला निमंत्रण देता आणि येऊ नका म्हणून सांगता. पण त्या दबावाला बळी पडून श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी मेल केली त्यांना की तुम्ही येऊ नका. आणि संपूर्ण देशामध्ये याच्यावरून खूप खळबळ झाली. म्हणजे आधीच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न इतका ऐरणीला आलेला आहे आणि परत तुम्ही नयनतारा सहगलला येऊ नका म्हणून सांगता. खरं म्हणजे या मुद्द्यावर श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी जर राजीनामा दिला असता तर तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने ते उभे राहिले, त्यांचा मान वाढला असता. त्या निमित्ताने संपूर्ण मराठी साहित्यिकांची स्वातंत्र्याची जी कल्पना त्यांच्या पाठीशी राहिली असती. परंतु प्रातिनिधी म्हणजे मराठी साहित्यिकांची एक प्रातिनिधी संघटना म्हणून महामंडळ आहे, त्याचे अध्यक्ष आहेत, यांनी हा निर्णय घेतला. म्हणजे देशामध्ये एक प्रकारे जो काही मेसेज गेला की मराठी साहित्यिकांनी नयनतारा सहगल यांना निमंत्रित केलं आणि आता ते येऊ नको म्हणून सांगत आहेत, फार वाईट असा संदेश त्या काळामध्ये गेला. आणि लहान लहान संघटनांनी याचा खूप निषेध केला. आणि आमचे एक मित्र आहेत संदेश भंडारे, ते पुण्याहून आले. त्यांनी ते न झालेलं भाषण त्यांनी छापलं आणि तिथं वाटलं त्यांनी त्या संमेलनात. तर त्यांना पकडण्यात आलं आणि बाजूला करण्यात आलं. म्हणजे मेल केलेलं भाषण होतं ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं असेल ते वाटलं. त्यात आणखी गंमत झाली की मग महाराष्ट्रामध्ये अनेक लहान लहान संस्थांनी त्या भाषणाचे जाहीर वाचन केलं. आमच्या विद्यापीठात सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांनी नयनतारा सहगल यांचं भाषण वाचून दाखवलेलं होतं. तर काय आहे की मराठी साहित्य संमेलन हे खरोखरच महाराष्ट्राच्या एकूण विचार विश्वाच्या केंद्रस्थानी कसं असतं आणि हे जे प्रश्न आहेत विचार स्वातंत्र्याचे आणि सहिष्णुतेचे, हे साहित्य संमेलनाच्या निमित्ताने कसे ऐरणीवर येतात हे यातून आपल्याला दिसतं. यावेळी सर तारा भवाळकर ज्या ज्येष्ठ लेखिका आहेत आणि त्यांनी प्रामुख्यानं ग्रामीण भागावर जे काही लिखाण केलं आहे, संशोधन केलं आहे, ते खूप महत्वपूर्ण आहे. आणि जी जीवन पद्धती होती, ग्रामीण जीवन पद्धती, त्यांचा इतिहास, त्याची एक चांगली मांडणी त्यांनी केली आहे. आणि त्याचाच परिपाक म्हणून काही काय त्यांना यावेळेस अध्यक्षपदी त्यांना केलं आहे. या संमेलनातून त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे अशा? तारा भवाळकर हे महाराष्ट्रातील एक मोठं नाव आहे आणि त्यांनी लोकसाहित्याचा विशेषतः अभ्यास केलेला आहे. त्यातही स्त्री संत परंपरेतील ज्या स्त्री आहेत, अक्क महादेवी असतील, जनाबाई, बहिणाबाई, अशा संत कवयित्रींनी आपल्या काव्यातून जो बंडखोरीचा विचार मांडलेला आहे, म्हणजे परंपरेशी जो विद्रोह केलेला आहे, त्याचं विवेचन, त्याची मांडणी ताराबाईंनी आपल्या पुस्तकातून केलेली आहे. त्याच्यामुळे एक प्रकारे
तारा भवाडकर या पारंपरिक लोकसाहित्याच्या अभ्यासक जरी असल्या तरी त्या संत परंपरेतील बंडखोरपणा आणि विद्रोह हा ज्या साहित्यातून उजागर होतो त्या साहित्याचे समर्थक आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाला सगळ्यांनी पसंती दिली. कुठेही त्यांच्या नावाबद्दल दुमत झालं नाही. याचं कारण हे आहे की स्त्रीवादी संघटना, स्त्रीमुक्तीच्या संघटना आणि विद्रोही विचारांचे जे काही लेखक आहेत त्या सगळ्यांनी केलेलं होतं. आता ज्या काही घटना घडत आहेत त्यावर त्या काही व्यक्त झाल्या नाही. याचं कारण असं आहे की त्या नियोजित अध्यक्ष आहेत. ज्या क्षणी संमेलन सुरू होतं आणि आधीच्या वर्षीचे अध्यक्ष त्यांना सूत्र देत नाहीत तोपर्यंत ते अध्यक्ष होत नाही. अजून सूत्र दिलेली नाही. पण आता आमच्यासारख्या वाचकांच्या आणि पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की त्यांचं जे साहित्य संमेलनाचं भाषण असेल त्यातून या घडामोडींचं प्रतिबिंब त्यामध्ये येईल का, त्या कोणती भूमिका घेतील यासाठी निश्चितच सगळ्यांचे लक्ष तिकडे लागलेले आहेत. कारण ताराबाई एका बाजूला परंपरेत विद्रोह कसं दिसतो हे मांडतात, पण आता विद्रोह बाजूला सारून परंपरावादी आणि एक प्रकारे मागासलेल्या विचारांचं प्रतिनिधित्व करणारे लोक ज्या पद्धतीने मागण्या करत आहेत तर एक वादाची ठिणगी कुठेतरी निर्माण होईल. आणि आम्हाला अपेक्षा आहे की ताराबाईंनी जर त्याचा समाचार घेतला आणि विवेकनिष्ठ पद्धतीने जर त्यांनी भाषण दिलं तर ते स्वागतार्ह असेल. अन्यथा आता त्यांचं भाषण आल्यानंतर आपल्या लक्षात येईल, पण त्यांच्याकडून आम्हाला चांगल्या अपेक्षा आहेत. सर, माझा एक याचा वेगळा प्रश्न असा आहे की साहित्य संमेलन दरवर्षी होत राहतात, त्याची चर्चा पण भरपूरदा होते आणि खास करून ही जी चर्चा आहे ही एका अभ्यासकांमध्ये, लेखकांमध्ये, वाचकांमध्ये आणि जे नवीन लेखक उदयाला येत असतात, कवी येत असतात त्यांच्यामध्ये जास्त असतात किंवा जे काही न्यूजपेपर वगैरे आहेत त्यांच्यामध्ये जास्त चर्चा असतात. परंतु हे गावाखेड्यापर्यंत, गावातील लोकांपर्यंत या सगळ्या गोष्टी जात नाही किंवा गेल्या तरी त्यांना त्याचं काही फारसं विशेष गांभीर्य राहत नाही. हे सुरू आहे, हा काय वाद आहे त्यांना त्याचं काही घेणदेणं राहत नाही. तर ही जी चळवळ म्हणा किंवा संमेलनाच्या ह्या ज्या काही गोष्टी म्हणा ह्या गावातील लोकांपर्यंत कशा पद्धतीने गेल्या पाहिजे किंवा त्याचे काय कारण असू शकते की ते अजूनपर्यंत रुजलं नाही खालीपर्यंत. फार महत्वाचा प्रश्न आहे हा. कारण की आपण विकेंद्रीकरणाचं समर्थन करणारे आहोत. म्हणजे कुठलीही सत्ता ही केंद्रीभूत असू नये, तर त्याचं सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. ज्ञान असो किंवा कलेची स्वायत्तता असो किंवा वित्त असो, हे शेवटच्या स्तरापर्यंत गेलं पाहिजे. ज्याला अंत्योदय असा आपण शब्द वापरतो. त्या पद्धतीनं साहित्याची ही चळवळ त्यांच्यापर्यंत गेली का, आणि या साहित्य संमेलनाच्या वादामधून ग्रामीण भागात राहणारे जे लेखक वाचक आहेत त्यांना काय मिळतं, हा महत्वाचा प्रश्न आहे. तर काही वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये लहान लहान साहित्य संस्था संमेलनं घेतात. पूर्वी त्यांना शासन अनुदान देत नसे. आता मात्र सदानंद मोरे अध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे, आणि जवळजवळ दरवर्षी 51 साहित्य संस्थांचे अर्ज येतात. ते अत्यंत ग्रामीण भागातले असतात आणि ते मागणी करतात की आम्हाला तुम्ही अनुदान द्या. 5 लाख 10 लाख अशी ती मागणी असते. आणि त्याचे काही निकष आहेत की ती संस्था रजिस्टर्ड आहे का, किती वर्षापासून साहित्य संमेलन आयोजित करते, ते बघून ते मंडळ निर्णय घेते आणि त्यांना देते. पण आजही साहित्याचा व्यवहार आणि सांस्कृतिक सत्ता ज्याला म्हणतो ती महानगरांमध्येच जास्त प्रमाणात दिसते. ही गोष्ट खरी आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलन जेव्हा तालुका वजा गावात घेण्याचे प्रसंग आले तेव्हा या व्यवहारामध्ये जे काही घटक सहभागी आहेत त्यांनी नाराजी व्यक्त केली. एकतर तिथं राहण्याची व्यवस्था लेखकांची होत नाही, चांगले हॉटेल्स नसतात असं सुद्धा म्हटलं गेलं. दुसरं, जे पुण्या मुंबईचे प्रकाशक आहेत त्यांच्याशी नाराजी होती की ज्या प्रमाणात महानगरामध्ये साहित्याची विक्री होते ती तिथं होत नाही. आणि नेहमीच असा विचार पुढे येत गेला की एकाच ठिकाणी मोठं संमेलन घेण्यापेक्षा
गावातल्या सर्वसामान्य वाचकांना, लोकांना तिथपर्यंत जाता येत नाही, तर आपण लहान लहान गावामध्ये साहित्य संमेलन घेतली पाहिजेत. आणि या मुख्य साहित्य संमेलनामध्ये सगळ्याच विचारांना स्थान मिळू शकत नाही. कारण आपण पाहतो की आपला समाज हा बहुविध समाज आहे, बहुसांस्कृतिक समाज आहेत, अनेक बोलीभाषा आहेत, अनेक धर्मपंथ आहेत आणि मोठ्या प्रमाणावर संस्कृतीमध्ये भेद आहे. आणि या सगळ्या प्रवाहातून साहित्याची निर्मिती होत असते आणि त्या सांस्कृतिक अभिव्यक्तीला जर स्थान मिळायचं असेल, तर लहान-लहान गावातून संमेलन घेतलं पाहिजे. तर अजूनपर्यंत त्याच्यावर काही नीट उपाय मिळालेला नाहीये. परंतु अलीकडे जे लहान-लहान साहित्य संस्था निर्माण झाल्या, ते साहित्य संमेलन घेत आहेत. ही संख्या वाढत आहे आणि ती वाढायला पाहिजे. आणि आता मीडिया हा जो तुमचा मीडिया आहे, याच्यामुळे तो थोडासा प्रश्न कमी झालेला आहे, की दिल्लीला साहित्य संमेलन असेल, मी गेलो नाही, तर मला अनेक माध्यमातून तो पाहता येतो. हा त्यातला एक मोठा मार्ग आहे. सर, आता माझा शेवटचा एक प्रश्न, हं. की जे नवीन अभ्यासक आहे किंवा विद्यार्थी आहेत, नवीन लेखक आहेत, हं. हे सगळे लोक आता ज्या ठिकाणी साहित्य संमेलन असतं त्या ठिकाणी जात असतात. परंतु जो व्यक्ती पहिल्यांदा साहित्य संमेलनामध्ये जात आहे, एखादा विद्यार्थी साहित्य संमेलनामध्ये जात आहे, ज्याला जाणून घ्यायचं आहे की नेमकं साहित्य संमेलन हे कसं असते, तेथील लेखक, त्यांच्याशी परिचय, पुस्तकांशी तिथं होणारी मैत्री असेल, नवीन नवीन लोकांशी भेटीगाठी असतील, तर नवीन जाणारा किंवा जो पहिल्यांदा त्या ठिकाणी जात असतो, तर त्याने तिथे गेल्यानंतर नेमकं काय बघायला पाहिजे? कुठल्या दृष्टिकोनातून ते साहित्य संमेलन बघायला पाहिजे? फार तुम्ही ज्या युवा वर्गातून येतात, त्या दृष्टीने हा चांगला प्रश्न आहे. पण घडतं उलटंच. तुमची अपेक्षा फार चांगली आहे, की तुम्ही मला विचारलं की काय करायला पाहिजे? होतं असं, की या संमेलनामध्ये बहुतांशी युवक हे कवी म्हणून जातात, नवोदित कवी म्हणून. आणि ती गर्दी पाहून साहित्य संमेलनांनी काय केलं आता, की मुख्य कवी संमेलन वेगळं असतं आणि असे जे नवोदित शेकडोंच्या संख्येने कवी येतात, त्यांच्यासाठी कवी कट्टा सुरू केला. आणि या कवी कट्टा या कट्ट्यावर सुद्धा कविता किंवा काही सादर करायचं असेल, तर त्याला काही शुल्क ठेवलेलं आहे. आणि त्यासाठी इतकी गर्दी होते, की रांगा लागाव्या लागतात. त्याला प्रेक्षक सुद्धा कधी-कधी नसतात. म्हणजे हे कवी जे असतात हेच आपल्या कविता म्हणतात, बाकीचे कवी ऐकतात. ज्याची कविता झाली तो निघून जातो. हे चित्र काही चांगलं नाहीये खरं म्हणजे. सन्मानाने कवींना त्यांची अभिव्यक्ती सादर करता आली पाहिजे. सन्मानाने इतरांनी ते ऐकलं पाहिजे. आणि म्हणून जे अभ्यासक म्हणून जो लेखक नसेल, तर तो कोणत्या भूमिकेतून गेला पाहिजे? तर शेवटी लेखन ही जी प्रक्रिया आहे, ही पूर्णतः वाचनावर अवलंबून आहे. जर वाचकच नसेल, तर लेखक का निर्माणच होऊ शकणार नाही. बरोबर. आणि वाचकाच्या भूमिकेतून जात असताना साहित्य संमेलनाच्या निमित्ताने जे पुस्तक प्रदर्शन लागलेले असतात, या पुस्तक प्रदर्शनावर त्यांनी पहिल्यांदा केंद्र दिलं पाहिजे, की आपल्याला आवडणारे लेखक कोण आहेत. कारण एकाच वेळी अनेक ठिकाणच्या दुकानात आपण जाऊ शकत नाही, पण तिथे एक संधी असते, की आपल्या आवडीनिवडीनुसार पुस्तकं बघायला मिळतात, चाळता येतात पुस्तकं आणि आपल्या आवडीच्या लेखकांची पुस्तकं घेता येतात. त्यानंतर त्याला महत्त्वाचे जे लेखक वाटतात, प्रत्येक पिढीमध्ये आवडणारे लेखक वेगळे असतात. आता अलीकडच्या काही काळामध्ये शरद बाविस्कर यांचं पुस्तक गाजत आहे, भुरा. किंवा त्याच्यापूर्वी पाहिलं आपण, की सदानंद देशमुख यांच्या कादंबऱ्या गाजल्या, राजन गवस यांच्या कादंबऱ्या गाजल्या. असे जे लेखक आहेत, तर हे लेखक संमेलनात जर येत असतील, तर त्यांना पाहता येतं, त्यांच्याशी बोलता येतं, संवाद साधता येतो. हा एक नवीन अभ्यासकांसाठी एक केंद्र असू शकतं, असं मला वाटतं. आणि त्या व्यासपीठावरती जे काही महत्त्वाच्या विषयावरती परिसंवाद होतात, चर्चा होतात, त्याचं सुद्धा त्यांनी लाभ घेतला पाहिजे. कारण अनेक पुस्तकं वाचून आपल्याला जे मिळत नाही, तिथं जर ते चांगले मोठे अभ्यासक असतील, तर त्या अभ्यासकांच्या परिसंवादातून सुद्धा या विद्यार्थ्यांना, नव्या अभ्यासकांना काहीतरी मिळत असतं. आणि राहिला प्रश्न त्यांच्या अभिव्यक्तीचा, तर खरं म्हणजे तिथं रांगा लावून कविता म्हणण्यापेक्षा आता जे काही माध्यम आहेत, WhatsApp आहे, Facebook आहे किंवा YouTube आहे, या माध्यमातून ते स्वतःची अभिव्यक्ती करू शकतात. खूप खूप धन्यवाद सर. आपण या ठिकाणी आलात आणि सविस्तर माहिती दिली. तर हे होते प्राध्यापक डॉक्टर प्रमोद मुनगटे सर, आणि त्यांनी आपल्याला मराठी साहित्य संमेलनाविषयीची यंदा जो काही वाद तयार झालेला आहे आणि तो वाद कशा पद्धतीने निर्माण झाला, त्यामागची कारणं काय आहेत, कुठल्या विचारसरणी आहेत, महामंडळ काय निर्णय यावर घेतला आहे,
याविषयी त्यांनी आपल्याशी सविस्तर बोललेले आहेत. त्याच पद्धतीनं मराठी साहित्य महामंडळ, त्यांची कार्यपद्धती, अध्यक्षपदाची निवड, त्याच पद्धतीनं अध्यक्षांचं भाषण कशा पद्धतीनं राहणार आहे या सगळ्या भूमिकेवर त्याविषयी सुद्धा त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो शेवटचा प्रश्न आम्ही विचारला की नवीन अभ्यासकांनी तिथे जाऊन कशा पद्धतीनं आपला दृष्टिकोन ठेवला पाहिजे आणि आपण तिथे जाऊन काय बघितलं पाहिजे आणि कुठल्या भूमिकेतून तिथे गेलं पाहिजे याविषयी सुद्धा त्यांनी एक अत्यंत सुंदर मार्गदर्शन केलं आहे. आमच्या @पोस्ट मराठीवर याच पद्धतीची विश्लेषणं, मुलाखती आणि बातम्या आम्ही देत असतो. या सगळ्या बातम्या, मुलाखती आणि विश्लेषण बघण्यासाठी आमचं @पोस्ट मराठी तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि सर्व व्हिडिओज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.